भाषणामध्ये तुम्ही उल्लेख केला की येणाऱ्या विधानसभेला बारामतीचा आमदार योगेंद्र पवार आणि माळशिरसमधून मी निवडून येणार आहे. कशाच्या आधारे तुम्हाला असं काय वाटतंय की येणाऱ्या विधानसभेमध्ये हा बदल होईल? तर बदल म्हणजे बदल हा होणारच आहे ना. त्यावेळेला काय इथं बारामतीमध्ये माझी भाषणं तुम्ही ऐकली असतील. या ठिकाणी गेली 50 वर्ष ज्याही पद्धतीनं पवारसाहेबांनी जो उमेदवार दिला तोच उमेदवार निवडून येतो, दुसरा उमेदवार निवडून येत नाही. जागरण साहेबांचं, बोकडं साहेबांची वाढप्या कोणाला तर ठेवलं म्हणजे तो काय मालक जागरणाचा होत नाही. तसं साहेब जे उमेदवार देतील, माळशिरसलाही देतील तोच निवडून येईल आणि इथंही देतील तोच निवडून येईल. सातत्यानं बारामतीमध्ये असं समीकरण ठरलेलं असतं की खासदारकीसाठी सुप्रिया सुळे आणि आमदारकीसाठी अजित पवार. आता येणाऱ्या विधानसभेला अजित पवारांच्या विरोधात शरद पवार एक उमेदवार देणार आहेत. योगेंद्र पवारांचं नाव चर्चेत आहे. जे बी पवारसाहेब कुणालाही उमेदवारी दिली पवारसाहेबांनी तर तेच निवडून येतील, दुसरं कुणीही निवडून येणार नाहीत. योगेंद्रदादांना देऊ किंवा साहेब अजून कुणी त्यांच्या कुटुंबातला देऊ किंवा कार्यकर्त्याला देऊ तेच निवडून येतील. ही परंपरा आहे आणि साहेब सांगतील तो शब्द या बारामतीमध्ये मानला जातो. आपल्या भाषणामध्ये आपण धनगर आरक्षणाबद्दल उल्लेख केला. येणाऱ्या कालावधीमध्ये धनगर समाजातील काही नेते सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहेत. तुम्हाला वाटते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आता शरद पवारांनी भाषणामध्ये आपला उल्लेख केला की धनगर समाजाच्या आरक्षणा प्रश्नाने आम्ही तुम्हाला मदत करू. तुम्हाला वाटतं येणाऱ्या कालावधीमध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नावरती त्यांना मदत करते? नाही, नक्कीच त्यावेळेला ज्यावेळेला सरकार बदलेल माझंही मत असंच आहे की 4-6 महिन्यामध्ये केंद्रातलं सरकार बदलणार आहे आणि बदलणाऱ्या सरकारमध्ये निश्चितपणानं आम्ही त्या ठिकाणी प्रतिनिधी असू, राज्यातले असू काय केंद्रातले असू, निश्चितपणानं त्या ठिकाणी धडक मारू, समाजासाठी काम करू आणि पवारसाहेबाकडून जे मदत लागेल ते नक्की पवारसाहेब करतील. इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्ही विधानसभेसाठी उभे राहणार, कशा पद्धतीने धनगर आरक्षणासाठी आपण प्रयत्न करणार? नाही, निश्चितपणानं मी ज्यावेळी आमदार होईल त्यावेळेला तुम्हाला धनगर आरक्षणाचा प्रश्न आणि त्याची सोडवणूक ही निश्चितपणानं झालेली दिसेल एवढं या प्रसंगानं ठामपणानं सांगतो. या अगोदरही तुम्ही असाल किंवा गोपीचंद पडळकर असाल, दोघांनी मिळून एक धनगर आरक्षणाचा लढा उभा केला होता. मात्र एवढा लढा उभा करूनही धनगर समाजाला आरक्षण मिळालं नव्हतं. काय नेमक्या त्यामध्ये चुका ठरल्या होत्या आणि इथून पुढे त्यामध्ये काय नेमकी दुरुस्ती केली जाते? नाही, निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीची एक लोकप्रियता वेगळी होती आणि त्या लोकप्रियतेमुळे भारतीय जनता पार्टीला असं वाटत होतं की बाबा हे प्रश्न सोडवले नाही तरीसुद्धा आम्ही सत्तेमध्ये येऊ शकतो. आणि ज्यावेळेला आत्ता ही परिस्थिती एकनाथ शिंदेंचे 7-8 खासदारांसाठी पैसे खर्च केले नसते तर यांचा सपडा साप 40 जागा गेल्या असत्या. धनगर समाज दुरावलेला आहे प्रत्येक बूथमध्ये महाराष्ट्रामध्ये, तुम्हाला याची जाणीव झालेलीच असेल.